गंगाधर काळकुटे यांनी नवनाथ वाघमारे यांच्यावर हल्लाबोल केलाय। गुन्हे दाखल असूनही वाघमारे पोलीस संरक्षणात फिरतायत। राज्यात दंगली घडवायच्या आहेत का? मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी हा सवाल उपस्थित केलाय। कारवाई होणार नसेल तर मराठा स्टाईलने उत्तर देणार मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी आता हा इशारा दिला। त्याला पोलिसांना खरं तर अटक करणं गरजेचं असताना सुद्धा तो आज बीड जिल्ह्यात पोलीस बंदोबस्तात गेवराई तालुक्यात सभा बैठका घेत फिरतोय। पोलीस प्रशासनानं त्याला त्वरित अटक केली पाहिजे होती, परंतु तसं न करता त्याचं उदात्तीकरण करणं चालू आहे आणि त्यामुळं त्याला मराठा आणि ओबीसी वाद लावायचा आहे का, बीड जिल्ह्यात महाराष्ट्रात त्याला दंगली घडवायच्यात का, आणि जर त्याचा हा प्रयत्न असेल तर तो प्रयत्न मराठे हाणून पाडतील। वेळ प्रसंगी नवन्या वाघमारेच्या तोंडात शिसा ओतलं जाईल किंवा त्याचं तोंड काळं करून त्याची गाढवावरून धिंड काढली जाईल आणि जर पोलीस त्याच्यावर कारवाई करणार नसतील तर त्याला मराठ्याच्या स्टाईलनं उत्तर दिलं जाईल, हा आमचा त्याला इशारा आहे। चेन्नीथलांनी तिरंगा ध्वज कापला असलेला केक कापलाय। चेन्नीथला देशाची माफी मागावी। काँग्रेसची ही दुटप्पी राष्ट्रभक्ती आता देशासमोर आली आहे। नवनाथ बन यांनी आता या संदर्भात चेन्नीथला यांच्यावरती टीका केली। चेन्नीथला यांनी तिरंगा ध्वज असलेला केक कापलाय आणि चेन्नीथला यांनी आता देशाची माफी मागावी। काँग्रेसची ही दुटप्पी राष्ट्रभक्ती आता देशासमोर आली आहे। नवनाथ बन यांनी चेन्नीथला यांच्यावरती टीका केली। विजय चौधरींची पक्षातून हकालपट्टी करा। भाजपकडून अधिकृत पत्रक आता जारी करण्यात आलं। विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली। ऑडिओ क्लिप प्रकरणात भाजपने ही मोठी कारवाई केली। व्हायरल ऑडिओ क्लिप्स आता बोलल्यात। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या कथित ऑडिओ क्लिप्सच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने नंदुरबारचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर मोठी कारवाई केली। पक्षाने चौधरी यांची हकालपट्टी करत त्यांना पक्षातील सर्व जबाबदाऱ्यातून मुक्त केलं। या संदर्भात भाजपकडून अधिकृत पत्रक जारी करण्यात आलं। विजय चौधरी यांच्या नावाने विविध ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर नंदुरबारच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। या क्लिप्समध्ये शासकीय अधिकारी, भाजपचे पदाधिकारी तसेच काही मंत्र्यांसोबतच्या कथित संभाषणाचा समावेश असल्याचा दावा करण्यात आला होता। त्यामुळे भाजपमधील अंतर्गत मतभेद आता चर्चेत आले होते। मल्लिकार्जुन खरगेंच्या समर्थनात काँग्रेस रस्त्यावर उतरले। भाजप विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून सामूहिक मुंडन करण्यात आले। चेंबूरमध्ये काँग्रेसच्या माध्यमातून हे अनोखं आंदोलन करण्यात आले। काँग्रेस खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन करण्यात आले। काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची उत्तराखंड येथील हल्द्वानी स्थितीत रामलीला मैदानात सभा झाली होती। त्या सभेनंतर उत्तराखंडमधील काही संघटनांच्या लोकांनी स्टेजवरती जाऊन गोमूत्र शिंपडून मंत्र पठण करून शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न केला होता। या गोष्टीचा जाहीर निषेध करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल चेंबूर येथे अनोखे आंदोलन भीमशक्ती सामाजिक संघटना आणि काँग्रेसच्या वतीने आयोजित केले होते। काँग्रेस खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं। पार्लमेंटमध्ये राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आहेत। एवढ्या मोठ्या दिग्गज माणसाच्या संबंधामध्ये अशा पद्धतीनं जातीवादी माणसं जर कृत्य करत असतील तर ते अत्यंत निंदनीय आहे असं मला वाटतं। आम्ही कर्मकांडाचा या ठिकाणी होम हवन केलेला आहे आणि दुसऱ्या बाजूनं या ठिकाणी आम्ही भगवान बुद्धाचा जो महान धम्म आहे, जो सद्भावना, शांती, प्रेम, करुणा शिकवतो, अशा या भगवान बुद्धाच्या धम्माला सुद्धा आम्ही या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये समाविष्ट केलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।